शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना पारनेरमध्ये मंगळवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली। पारनेरमधील किन्ही गोरेगाव रस्त्यावर ही घटना घडली। भागुबाई विश्वनाथ खोडदे वय 65 राहणार किन्ही पारनेर असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धेचे नाव आहे। भागुबाई खोडदे शेतात हरभरा खुरपणी करत असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला व फरफटत नेले। त्यावेळी त्यांचे पती शेजारच्या शेतामध्ये गव्हाला पाणी देत होते। त्यांनी ही घटना पाहिली व आरडाओरडा करून ग्रामस्थांना बोलावून घेतले। ग्रामस्थांच्या आरडाओरड्यानंतर बिबट्या जंगलाकडे पळाला। या घटनेची माहिती मिळताच पारनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह शवचिकित्सेसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला। पारनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। किन्ही बहिरोबावाडी परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने वेळोवेळी वन विभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली होती, असे ग्रामपंचायत सदस्य अनिल देठे यांनी सांगितले। वन विभागाच्या गलथान कारभारामुळे वृद्धेचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गेल्या आठवड्यातही किन्ही परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 3 मेंढ्या ठार झाल्या, तर घोडे, शेळ्या, कुत्र्यांवरही हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत। वृद्धा ठार झाल्याने किन्ही, गोरेगाव, बहिरोबावाडी, तिखोल परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे। 2 महिन्यांपूर्वीही पारनेर तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका लहान मुलाचा व एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्यानंतर बिबट्याचा हा तिसरा बळी ठरला आहे। जिल्ह्याच्या अनेक भागात बिबट्याने उच्छाद मांडला आहे। बिबट्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी जिल्ह्याच्या विविध भागात आंदोलनेही सुरू आहेत। पालकमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी वन विभाग अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या। मात्र बिबट्याच्या हल्ल्याला प्रतिबंध बसलेला नाही। बिबट्याच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी पालकमंत्री विखे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल 8 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत। मात्र बिबट्याकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्याची दहशत कमी झालेली नाही। नगर शहरालगच्या गावातही बिबट्या आढळत आहे। वन्यजीव विभागाकडील माहितीनुसार जिल्ह्यात सुमारे 1150 बिबटे आढळले आहेत।